नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। अरीवर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळी असे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत। तुम्हाला जर अरीवर्क शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून अगदी सोप्या पद्धतीने ते तुम्ही शिकू शकता। तिथे आपण चेन स्टिच कशी घालायची, मण्यांचे वर्क कसे करायचे याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। मॅट रांगोळीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। आज आपण लोकरीच्या विणकामामध्ये अशा प्रकारचे पान पाहणार आहोत। आपण मागील व्हिडिओमध्ये पानाचे 2 प्रकार पाहिलेले होते, एक केळीचं पान आणि एक आंब्याचं पान। तुम्हाला जर ते शिकायचे असेल तर मागील व्हिडिओ पाहून तुम्ही ते शिकू शकता। संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। खांब साखळीचे सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे। तुम्ही लोकरीची खांब साखळी कशी घालायची अगदी बेसिक सुरुवात तुम्ही शिकू शकता। बेसिक माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली असते। आपण अशाच प्रकारे एक पान बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। त्याच्यासाठी आपण साधी लोकर वापरणार आहोत। तुमच्याकडे जर अशा प्रकारची चमकीची लोकर असेल तर तुम्ही चमकीची लोकर वापरून तुम्ही अशा प्रकारचे पान बनवू शकता। पण चमकीच्या लोकरचं थोडंसं डिझाईन तुम्हाला कळणार नाही, याच्यासाठी मी अगदी संपूर्ण माहिती व्यवस्थित तुम्हाला कळण्यासाठी मी साधी लोकर वापरणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे शिकणार आहोत। त्याच्यासाठी ते आपण 6 नंबरची लोकरची विणकामची सुई घेतलेली आहे। चला तर मग सुरुवात करूयात। त्याच्यासाठी एक छोटंसं हुक तयार करून घ्यायचं आहे। एक वेढा घालून घ्यायचा आहे लोकरचा। त्याच्यानंतर मधून अशी लोकर बाहेर काढून पॅक करायची आहे। एक छोटंसं हुक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे 11 साखळ्या घालायच्या आहेत। खांब साखळीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। तुम्हाला जर खांब साखळी शिकायची असेल तर मागील व्हिडिओ पाहून तुम्ही ते शिकू शकता। इथे आपण 11 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत। ही उरलेली थोडीशी लोकर तुम्ही कट करू शकता। जी आपली खालच्या साईडला लोकर राहिलेली आहे ते कट करून घ्यायची आहे, म्हणजे ते मध्ये येणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला इथे 10 खांब घालायचे आहेत प्रत्येक साखळीमधून। हे पहा आपण सिंगल फक्त सुई आतमध्ये घालून सिंगल लोकर बाहेर काढलेली आहे। ते बंद खांब म्हणजे मुका खांब आहे हा। त्या साखळीमधून आपण सुई बाहेर काढायची आहे। सुईवर एक लोकरीचा वेढा घ्यायचा आहे, ती पुन्हा बाहेर काढायची आहे आणि अशी नंतर एक वेढा घेऊन 2 लोकरीच्या वेढ्यातून ती बाहेर काढून घ्यायची आहे। खांबाचे सुद्धा आपण भरपूर प्रकार पाहिलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। तुम्हाला जर खांबाचे प्रकार जर शिकायचे असतील तर आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। इथे आपण 10 खांब घालून घेत आहोत। इथे आता आपण 10 खांब घातलेले आहेत। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे 3 साखळ्या घालायच्या आहेत। त्याच्यानंतर ही जी वरची खांबाच्या वरती जी साखळी तयार झाली असते त्याच्या पलीकडच्या लोकर मधून अशी सुई बाहेर काढायची आहे आणि एक बंद खांब घालायचा आहे। पाहू शकताय आपण पलीकडच्या बाजूला जो धागा असतो तिथून आपण ही सुई घालत आहोत मधून। पाहू शकता तुम्ही। हे पहा आपली ही जो खांब बनवलेला आहे त्याच्या खांबाच्या वरती जी साखळी तयार झालेली असते ते पलीकडच्या बाजूला जी लोकर असते तिथून, अलीकडच्या बाजूने नाहीये तर मधून आपल्याला ती अशी पलीकडच्या साईडनं ही लोकर सुई घालायची आहे व एक लोकरीचा वेढा तिथून बाहेर काढायचा आहे, घ्यायचा आहे सुईवर। अशी सुई बाहेर काढायची आहे व लोकरीचा वेढा सुईवर घेऊन पुन्हा ती बाहेर काढून एक खांब घ्यायचा आहे। प्रत्येक साखळीच्या मधून म्हणजे प्रत्येक खांबाच्या वरती एक खांब आला पाहिजे। इथे सुद्धा आपण 10 खांब घेत आहोत।
त्याच्यानंतर शेवटचे 2 खांब सोडून द्यायचे आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल साखळी घ्यायची आहे व पलटी करून पुन्हा त्याच पद्धतीने इथे विणकाम करायचं आहे. जे खांबाच्या वरती जी साखळी झालेली असते तयार, तिथून असे खांब घालून घ्यायचे आहेत. प्रत्येक साखळीच्या मधून असे खांब घालायचे आहेत, खांबाच्या वरती खांब. पलीकडच्या बाजूने तिथे आपण खांब घालत आहोत. जी साखळी तयार झालेली आहे तिथे इथे आता पूर्ण विणकाम करायचं आहे. पूर्ण इथे खालची बाजू आहे ही आपली. जो मध्य आहे तिथे पुन्हा 2 साखळ्या घालायच्या आहेत. इथे आपला मध्य आलेला आहे. इथे आता 2 साखळ्या घालायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक साखळीमधून असा एक बंद खांब घ्यायचा आहे. जिथे खालच्या बाजूचा जो मध्य असतो तिथे 2 साखळ्या घालायच्या आहेत आणि वरच्या बाजूला 2 खांब सोडून द्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित आकार येतो. इथे सुद्धा प्रत्येक साखळीच्या मधून असे प्रत्येक खांबाच्या वरती खांब घालायचे आहेत. पुन्हा या बाजूला सुद्धा आपण 2 खांब सोडून देत आहोत. शेवटचे 2 खांब सोडायचे आहेत. त्याच्यानंतर सिंगल साखळी घेऊन पुन्हा असे पलटी करून पुन्हा मधून असे खांब घालायचे आहेत. पलीकडच्याच बाजूने खांब घालून घ्यायचे आहेत साखळीच्या. पुन्हा इथे मध्यावर 2 साखळ्या घालायच्या आहेत. तुम्हाला जर मध्य लवकर लक्षात येत नसेल तर तुम्ही इथे पिन सुद्धा लावून ठेवू शकता. त्याच्यानंतर प्रत्येक साखळीमधून असे खांब घालून घ्यायचे आहेत. आपण आपल्या चॅनेलवर लाईव्ह लवकरच घेणार आहे व त्याचे टाइम सुद्धा सांगितले जाईल. इथे सुद्धा शेवटचे 2 खांब सोडून द्यायचे आहेत. इथे शेवटचे 2 खांब सोडून देऊन पुन्हा एक सिंगल साखळी घालून पलटी करून त्यानंतर इथे विणकाम करायचे आहे. प्रत्येक साखळीच्या मधून खांबाच्या वरती खांब घ्यायचे आहेत. खालच्या बाजूला 2 साखळ्या वाढवायच्या आहेत आणि वरच्या बाजूला 2 खांब सोडून द्यायचे आहेत, म्हणजे पानाचा आकार व्यवस्थित येतो. अशा पद्धतीचे पान तयार करून तुम्ही तोरण सुद्धा खूप छान पद्धतीने करू शकता. पानाचे तोरण, झेंडूचे फूल आणि असे पान जर केले तर खूप छान दिसते. याचे तोरण नसेल तर गुलाबाचे फूल पाहिजे. 2 साखळ्या घ्यायच्या आहेत मध्यावर, पुन्हा खांब घालून घ्यायचे आहेत. आपण अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत. वेगवेगळे विणकामचे व्हिडिओ. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा मला
कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, म्हणजे आपण त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. इथे शेवटी 2 खांब सोडायचे आहेत. शेवटचे 2 खांब सोडायचे आहेत. हे पहा, आपण पलीकडच्या बाजूने खांब घेत आहोत. त्याच्यासाठी हे बघा, अशी आपली रेषा अगदी व्यवस्थित दिसते, असा आकार दिसतो. जर अलीकडच्या बाजूने जर आपण विणकाम केले तर असे वेगवेगळं दिसणार नाही. हे पहा, वरचा जो साखळीचा जो खांबावरचा खांब असतो त्याच्यावरती जे साखळी तयार झालेली असते त्याच्या पलीकडच्या बाजूने जर विणकाम केले, पाहू शकता, पलीकडच्या बाजूने जर विणकाम केले तरच असा पानाचा आकार तयार होतो. तुम्ही पाहू शकता, अशा रेषा रेषा व्यवस्थित दिसतात, म्हणजे ती वरची जी साखळीचा भाग आहे तसा वर येतो. त्यामुळे लक्षपूर्वक पहा, असे पलीकडच्याच बाजूने आपल्याला विणकाम करायचे आहे साखळीच्या. या बाजूनेच आपल्याला खांब घालायचे आहेत. अलीकडून जर घातले तर असे व्यवस्थित दिसणार नाही. इथे आपला एक खांब सुटला गेला आहे, आपण तो व्यवस्थित करून घेऊयात. त्यानंतर एक साखळी घेऊन पुन्हा वरची जी साखळी घेतलेली असते त्याचा असा पानाचा गोलाकार येतो. पाहू शकता तुम्ही, एक साखळी घातल्यानंतर वरती गोलाकार येतो व पलीकडच्या बाजूने आपण खांब घालत गेलो तर अशी वरती पानाची अशी रेष किंवा शिरा अशा व्यवस्थित दिसलं जातं, आकार व्यवस्थित येतो. त्याच्यामुळे असे पलीकडच्या बाजूला या बाजूनेच विणकाम करायचे आहे, खांब घालायचे आहेत. तुम्हाला विणकाम करताना लक्षात येईल की आपल्याला कुठून खांब घालायचे आहेत. जे आपण मध्याला जी 2 साखळी घेत असतो त्या साखळीवर सुद्धा असे खांब घ्यायचे आहेत. प्रत्येक साखळीमधून खांब घ्यायचे आहेत. पुन्हा इथे 2 खांब सोडायचे आहेत. एक सिंगल साखळी घ्यायची आहे व पलटी करून पुन्हा खांबावर खांब घ्यायचे आहेत. इथे आपला मध्य आहे. पुन्हा इथे
2 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुन्हा इथे तसेच खांब घालून घ्यायचे आहेत. इथे 2 खांब सोडायचे आहेत. पुन्हा सिंगल साखळी घेऊन पुन्हा या बाजूने खांब घालून घ्यायचे आहेत. इथे मध्य आहे, तिथे पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक खांबावर असे खांब घालून घ्यायचे आहेत. इथे 2 खांब सोडायचे आहेत. शेवटी सिंगल साखळी घेऊन या बाजूने खांब घालायचे आहेत. या पानाचा मागचा आणि पुढचा भाग सेमच दिसतो. तुम्हाला पानाचा आकार जेवढा पाहिजे तेवढा करू शकता. जर मोठा पाहिजे असेल तर सेम असेच विणकाम करायचे आहे.
इथे 2 खांब सोडून पुन्हा एक साखळी घातलेली आहे व खांबाच्या वरती खांब घ्यायचे आहेत. इथे परत 2 खांब सोडून एक साखळी घ्यायची आहे सिंगल. पुन्हा खांबच्या वरती खांब घालायचे आहेत. नेहमी वरच्या बाजूला 2 खांब सोडायचे आहेत. सिंगल साखळी घालून खांबाच्या वरती खांब घ्यायचे आहेत आणि जो खालचा मध्य असतो तिथे 2 एक्स्ट्राच्या साखळ्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक साखळीच्या मधून असे खांब घालायचे आहेत. तरच असा व्यवस्थित असा पानाचा आकार येतो. आणि जी खांबाच्या वरती साखळी तयार झालेली असते त्याच्या पलीकडची जी बाजू असते तिथूनच असे खांब घालायचे आहेत, म्हणजे असा पानाचा आकार व्यवस्थित दिसतो. जे पानाच्या मधून अशा रेषा किंवा आपण शिरा म्हणतो तशा पद्धतीने या दिसतात. साखळीची वरची बाजू वरती येते. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर आपण पानाचा आकार आपण एवढा करून घेतलेला आहे. इथे आता शेवटी एक गाठ बांधून आपण लोकर कट करून घेणार आहोत. हे पहा एवढा आपण पानाचा आकार करून घेतलेला आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जर मोठा पाहिजे असेल तर सेम असेच विणकाम करायचे आहे. जर छोटा पाहिजे असेल तर छोटा सुद्धा करू शकता. आपण एवढं पान बनवलेलं आहे. हे आपण मी अगोदर छोटं पान बनवलेलं होतं. तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी मी पानाचा आकार थोडासा मोठा करून घेतलेला आहे. दोन्ही बाजू सेम आले आहेत का हे सुद्धा पाहायचं आहे. पाहू शकता आपण किती सुंदर असे पान तयार केलेले आहे. तर यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल तर विणकाम करताना जर काही अडचण आल्या तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईल. अशा पद्धतीने जर असे पान आपण एक छोटीशी पट्टी करून घ्यायची आहे तोरणाची. त्याच्यानंतर असे पान आपण त्याला जॉईन करायचे आहे. इथे तुम्ही गुलाबाचे फूलसुद्धा तयार करून ह्याला जॉईन करू शकता या पानावर. नसेल तर साईडला असे दोन्ही पानाच्या मध्ये एखादं झेंडूचं फूल जर केला किंवा एखादा गोंडा जरी केला तरी खूप छान असे तोरण तयार होते. तोरणाची पट्टी तयार करून घ्यायची आहे. हे पान त्याला जॉईन करायचं आहे
आणि साईडला असे गोंड्याच्या आकाराचं एक किंवा झेंडूचे फूल जरी केले तरी तोरण आपले खूप छान असे दिसते. आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.